Rights and properties. 6th Standard Science. State of substance. पदार्थाच्या अवस्था. From this lesson we learn state of substance. We learn state of substance in the previous standard. Every substance in our surroundings is found in either solid, liquid or gaseous state. आपल्या सभोवताली आढळणारे पदार्थ हे स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्याही एका अवस्थेत आढळतात. There are three main states of matter: solid, liquid and gas. For example, ice is solid, water is liquid and water vapor is gas. पदार्थाच्या 3 अवस्था आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. उदाहरण घेतलं तर बर्फ हा स्थायू अवस्थेत आढळतो. पाणी हे द्रव अवस्थेत आढळते आणि पाण्याची वाफ ही वायुरूप अवस्थेत आढळते. Molecules or atoms in different states in different substances. मागील वर्षी आपण शिकलो की पदार्थ हा कणांपासून बनलेला आहे. कणाद महर्षींनी हा शोध लावला होता. पदार्थ हा कणांचा बनलेला आहे आणि अणूंचा बनलेला आहे, अणूपासून बनलेला आहे. तर 2 अणू एकत्र आले की एक रेणू तयार होतो. Molecules of solid are in fixed position, not move. From this picture we get the idea. Molecules of solid in fixed position. Molecules of liquid have more space between them. And molecules of gas, there is great empty space between them. म्हणजेच स्थायूरूप पदार्थाचे रेणू एकत्र बांधलेले असतात. द्रवरूप पदार्थांच्या रेणूंमध्ये थोडंसं अंतर असतं आणि वायुरूप पदार्थाचे रेणू एकमेकांपासून दूर अंतरावर असतात. म्हणूनच तर देवघरातील उदबत्तीचा वास आपल्यापर्यंत पोचतो. From above description and examples, we come to know that solids have a fixed shape. It retains shape no matter how it is kept. Solid has a definite volume. Solid forms a heap when we poured on a flat surface. स्थायू पदार्थांना विशिष्ट आकार असतो. स्थायू पदार्थांना विशिष्ट आकारमान असते आणि जर आपण ते ओतले तर त्यांचा ढीग तयार होतो. इथे काही उदाहरणांवरून तुम्हाला लक्षात येईल की स्थायूरूप पदार्थ कोणते असतात.
Liquid. Liquid is a fluid that can move from higher level to lower level. Out of the three states, it is the only state with definite volume but no definite shape. Water, oil are the example of liquid. द्रव पदार्थ हा उताराकडे वाहत जातो, तो प्रवाही असतो आणि तीनही पदार्थांच्या अवस्थांमध्ये द्रव पदार्थाला निश्चित आकारमान असते, परंतु आकार नसतो, कारण ज्या भांड्यात द्रव पदार्थ आपण ओतला त्या भांड्याचा आकार त्या पदार्थाला प्राप्त होतो. Gases do not have a definite volume or shape. Gases cannot always be seen. वायुरूप पदार्थांना ठराविक आकार व आकारमानही नसते. चेंज ऑफ फिजिकल स्टेट, पदार्थांचे अवस्थांतर. We find that a substance changes from one state to another. The process of this called change of the state of the substance. From this picture we get idea. From solid, when we solid heating it convert into liquid. On heating liquid, it convert into gas. We take example of ice. When we heat ice, it convert into water. When we heated water, it convert into water vapor. And again, by cooling water vapor, it convert into liquid, and again cooling water, it convert into solid, means ice. या उदाहरणावरून आपल्याला हे लक्षात येतं की स्थायीरूप पदार्थाला उष्णता दिली की त्याचे द्रवात रूपांतर होते. द्रवरूप पदार्थाला उष्णता दिली की त्याचे वायूत रूपांतर होते. उदाहरण घेतले तर बर्फाला उष्णता दिली तर त्याचे पाण्यात रूपांतर होते. पाण्याला उष्णता दिली की त्याचे वाफ होते. वाफ थंड केली तर तिचे पाणी होते. पाणी थंड केले तर त्याचा बर्फ होतो. म्हणजे पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो. या अवस्था बदलण्याच्या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर म्हणतात. In the 19th century, the scientist J. Willard Gibbs showed that the characteristic properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in it. 19व्या शतकात विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी पदार्थाची वैशिष्ट्ये त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या रचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. पुन्हा बघा. ऑन हीटिंग solid convert into liquid and liquid convert into gas. Here an example of ice.
ice convert into water and water convert into water vapor. By cooling, gas convert into liquid, liquid convert into solid. पदार्थाला उष्णता दिल्यावर स्थायीरूप पदार्थाचे द्रवात रूपांतर होते, द्रवरूप पदार्थाचे वायूत रूपांतर होते. पदार्थाची उष्णता काढून घेतल्यावर म्हणजे थंड केल्यावर वायुरूप पदार्थाचे द्रवात रूपांतर होते, द्रवरूप पदार्थाचे स्थायूत रूपांतर होते. What is sublimation? It is process of substance directly change from solid to gas. Now we learn the substance change the state from solid to liquid, liquid to gas. But some substances changes directly from solid to gas. Which are they? Naphthalene balls and कापूर. संप्लवन. संप्लवन म्हणजे काय? काही पदार्थांना उष्णता दिली किंवा तसेच हवेत मोकळे राहिल्यास त्यांचे स्थायीरूप पदार्थांचे वायूत रूपांतर होते, द्रवात रूपांतर न होता वायूत रूपांतर होते. याचाच अर्थ की त्यांचे संप्लवन होते. मग असे कोणते पदार्थ आहेत? तर डांबर गोळी आणि कापूर या पदार्थांचे संप्लवन होते. मेल्टिंग. ट्रान्झिशन ऑफ सबस्टन्स सॉलिड टू लिक्विड. काही पदार्थ स्थायूतून द्रवात रूपांतर होते उष्णता दिल्यानंतर. चॉकलेट्स मेल्ट्स, आईस्क्रीम मेल्ट्स, आईस मेल्ट्स. उष्णता दिल्यानंतर पदार्थ वितळतो आणि त्याचे द्रवात रूपांतर होते. Evaporation. Evaporation is the process of transition of a substance from liquid to gaseous state. When we heat water, it converted into water vapor. This process called evaporation. द्रवरूप पदार्थाला उष्णता दिल्यानंतर द्रवाचे वायूत रूपांतर होते, याला बाष्पीभवन म्हणतात. From this picture we get idea. Solid melts when melts it convert into liquid. Liquid, when we heated liquid, it vaporize and made gas. By condensation, gas convert into liquid. By freezing liquid, it convert into solid. अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे. उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात, द्रवाचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूत रूपांतर होते. बाणांवरून आपल्या लक्षात येईल की स्थायीरूप पदार्थाला उष्णता दिली की द्रव पदार्थ तयार होतो, द्रवाला उष्णता दिली की वायुरूप पदार्थ तयार होतो आणि वायुरूप पदार्थ थंड केल्यावर त्याचे द्रवात रूपांतर होते,
द्रव थंड केल्यावर स्थायूत रूपांतर होते. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस. Shape of solid. Solid has own shape and it remains same. Liquid has not own shape, takes shape of vessel. Gas has not own shape, takes available space. Volume of solid. Having specific volume makes heap. Volume of liquid. Having specific volume, it is fluid. Gas has not specific volume. स्थायीरूप पदार्थांना स्वतःचा आकार असतो. कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो. द्रवरूप पदार्थांना स्वतःचा आकार नसतो. ते भांड्याचा आकार घेतात. वायुरूप पदार्थांना स्वतःचा आकार नसतो. उपलब्ध असलेली जागा व्यापतात. स्थायीरूप पदार्थांना ठराविक आकारमान असते. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो. द्रवरूप पदार्थांना ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतले तर पसरतात. उताराच्या दिशेने वाहतात. पृष्ठभागाचा आकार घेतात. वायुरूप पदार्थांना ठराविक आकारमान नसते. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त झाल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद.